रिंगणने यापूर्वी कधीही एखाद्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकही व्हिडिओ केलेला नाही। हा पहिला व्हिडिओ करतोय। शुभेच्छा तर देतोय, परंतु ज्यांना आज मी शुभेच्छा देणार आहे त्या नेत्याच्या, त्या व्यक्तित्वाच्या, कार्यकर्तृत्वाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला नव्याने करून देण्याचा सुद्धा आजच्या भागामध्ये प्रयत्न आहे। आणि त्या आहेत शिवसेनेच्या उपनेत्या प्राध्यापक सुषमाताई अंधारे। त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या 44व्या वाढदिवसाच्या निमित्तानं रिंगण परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, ते त्या दीर्घायू व्हाव्यात आणि दिवसेंदिवस त्यांचं जे अमोघ वक्तृत्व आहे ते फुलत जावं आणि त्यातून नवा महाराष्ट्र घडण्याच्या प्रक्रियेला बळ मिळावे अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी माझ्या एका कवी मित्राची कविता आज ज्याने आपल्या वॉलवर लिहिलेली आहे ती वाचून दाखवतो। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, आज सुषमाताई अंधारेंचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये अनेक जण त्यांना शुभकामना देत आहेत, शुभेच्छा देत आहेत। राजकारणामधल्या नेत्यांचे वाढदिवस जोरदारपणे साजरे होतात, पण सुषमाताईंचा वाढदिवस तेवढा काही फारसा जोरदार साजरा होणार नाही, कारण त्या सत्तेमध्ये नाहीत। तेव्हा त्या जेव्हा सत्तेमध्ये जातील तेव्हा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होईल। वाढदिवस हा विषय महत्त्वाचा नाही, परंतु आजच्या दिवशी सुषमाताईंचा जन्म 44 वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यातल्या मुरुड भागामध्ये जे पाडुळी नावाचं गाव आहे तिथे झाला आणि अगदी लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आयुष्याच्या संघर्षातून उत्कर्षाला सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रकारचा विचार देण्याचा, महाराष्ट्राला सातत्याने जागृत करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून केला। आणि त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये सातत्याने अनेक चर्चा असतात। त्या चर्चा काय असतात त्यावर आपण पुढे बोलणार आहोत, परंतु आज माझे ज्येष्ठ पत्रकार मित्र संजय जेवरीकर यांनी त्या संदर्भामध्ये सुषमाताईंच्या विषयी कविता लिहिलेली, ही कविताही मी आपल्याला या निमित्ताने वाचून दाखवणार आहे। संजय जेवरीकर लिहितात, बये संघर्ष तुझा 5वीलाच पुजलेला, बये संघर्ष तुझा 5वीलाच पुजलेला, कितीही डोक्यावर तुझ्या मुकुट चढले, कितीही आज तुझा उदो उदो असला तरी अजूनही तुझी जागा अडचणीत आहे, बये संघर्ष मात्र तुझ्या 5वीलाच पुजलाय। इथं एकतर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला यावं लागतं, नाहीतर डोक्यावर छत्र। इथं एकतर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला यावं लागतं, नाहीतर डोक्यावर छत्र। यात तुझा कुठंच नंबर दिसत नाही, बये संघर्ष तुझ्या 5वीलाच पुजलाय। तू किती म्हटलंस, तू किती म्हटलेस तरी इथे जात धर्म पंथ गादीवर निरंकुश सत्ता भोगत आली आहे। तू तर जाती पातीच्या पलीकडली हाय, बये संघर्ष मात्र तुझ्या 5वीलाच पुजलाय। जाती अंतापर्यंतची लढाई असो, गोर गरिबांच्या पोटाची लढाई असो, तुझी जात बघितल्याशिवाय इथं कुणाचं पान बी हलत नाही, बये संघर्ष मात्र तुझ्या 5वीलाच पुजलाय। तू बाबासाहेब मांडलीस काय, नाहीतर बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व मांडलंस काय, इथं तुझ्या कुळामुळाचे गणित मांडत आहे। अत्यंत महत्वाची ओळ आहे। तू बाबासाहेब मांडलीस काय किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व मांडलंस काय, इथे तुझ्या कुळामुळाचं गणित मांडत आहे, बये संघर्ष तुझ्या 5वीलाच पुजलाय। जेवरीकर शेवटी लिहितात, आता मात्र एक कर, एक सल्ला देत आहेत आपल्या भगिनीला, आता मात्र एक कर, पडलीच आहेस हिंदुत्वाच्या लढाईत तर
पडलीच आहेस हिंदुत्वाच्या लढाईत तर तू माघार मात्र घेऊ नकोस बाय, कारण बरेच संघर्ष मात्र तुझ्या पाचवीलाच पोचलेला आहे. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये सुषमाताई अंधारे यांच्या संघर्षाची व्यथा किंवा त्यांच्या संघर्षाचं शब्दचित्रण जेवणीकरांनी आपल्या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की सुषमाताई अंधारे त्यांचे विचार, त्यांचं पुरोगामित्व, त्यांचं ज्ञान, गोरगरिबांच्या कल्याणाची त्यांची भावना, शेवटच्या माणसाला जागृत करण्याचं त्यांचं स्वप्न, प्रत्येक व्यक्तीने विवेकी व्हावं ही त्यांची इच्छा, अपेक्षा, नीतिमूल्यानं सगळा समाज निर्माण झाला पाहिजे, सर्वांचा सन्मान करणारा समाज निर्माण झाला पाहिजे, सर्वांच्या कल्याणाची धोरण असली पाहिजे, सर्वांच्या कल्याणाची काळजी सरकारने घेतली पाहिजे, सर्वांना समाजामध्ये समान स्थान मिळालं पाहिजे, अशा कितीतरी मोठ्या आणि अत्यंत मोठ्या उंचीच्या कल्पना, संकल्पना घेऊन सुषमाताई गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये, मी राजकारणामध्ये म्हणणार नाही, राजकारणामध्ये ते अलीकडे आल्या, परंतु सामाजिक जीवनामध्ये वावरतात. आणि सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांचे विचार ते सातत्याने लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी यापूर्वीच्या काळातही केला आणि आजही त्या मांडत आहेत. परंतु आता थोडासा बदल त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे आणि बदल हा झालेला आहे की आता त्या राजकारणात गेलेल्या आहेत. एखादी व्यक्ती, एखादा ज्ञानी मनुष्य, प्रचंड ज्ञानी मनुष्य, प्रचंड विद्वान व्यक्ती जेव्हा राजकारणामध्ये जाते तेव्हा त्याच्या विचाराला एक प्रकारची चौकट येत असते. आता त्या शिवसेनेमध्ये गेलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या चौकटीतच आपलं धोरण लोकांच्या समोर ठेवावं लागणार आहे, आपले विचार लोकांच्या समोर ठेवावे लागणार आहेत. आपण पूर्वी काय बोललो, आज काय बोलतो, याची जोड घालण्याची मोठी कसरत त्यांना यापुढच्या काळामध्ये करावी लागणार आहे. कारण त्या अशा एका गरीब कुटुंबातून आलेल्या आहेत, अशा एका उपेक्षित कुटुंबातून आलेल्या आहेत. ना त्यांचे वडील राजकारणी होते, ना त्यांचा भाऊ राजकारणी होता, ना त्या मोठ्या तालेवार घराण्यात जन्माला आल्या, ना प्रचंड मोठ्या जमीनदाराच्या त्या कन्या आहेत, ना त्या कुठल्या सावकाराच्या घरी जन्मल्या किंवा एखाद्या पुढाऱ्याचा वरदस्त त्यांच्या कुटुंबावर होता, असं काहीच नव्हतं. एक सामान्य, अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेली ही कन्या, ही संघर्ष कन्या शिक्षणासाठी 51 रुपये घेऊन लातूरला पळून जाते आणि आपलं आयुष्य उभा करते. आयुष्य उभा करत असताना ती प्राध्यापक म्हणून काम करते, ते एका संस्थेमध्ये खूप मोठ्या पदावर काम करते, ती विधिज्ञ होते, ती PhD करते आणि हे सर्व करत असताना अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून आपले विचार लोकांना पोहोचवते. परंतु आता राजकारणामध्ये तिच्याकडे पाहताना लोक तिच्या ज्ञानाचा विचार करत नाहीत. सर्वात मोठं दुर्दैव हे महाराष्ट्राचं आहे की सुषमाताई विद्वान आहेत, विचारी आहेत, त्यांच्या शब्दाला मोल आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे. ते ज्या गोष्टी करतायत, जी विधानं करतायत, या विधानामध्ये मोठा अर्थ दडलाय आणि हा अर्थ प्रगतीचा आहे, हा अर्थ पुढे जाण्याचा आहे. हे समजून घेण्याऐवजी सुषमाताई कुण्या कुळातल्या आहेत, कुण्या मुळातल्या आहेत, त्यांचं गाव कुठे आहे, त्यांचं खाजगी जीवन कसं होतं, त्यांच्या पतीचं काय झालं, त्यांच्या पतीनं त्यांच्यावर काय आरोप केले, अशा ज्या अत्यंत संकुचित भावनेनं त्यांच्याकडे पाहणारा समाज आहे. आणि त्याचं कारण आहे सुषमाताई आहेत, त्या सुप्रिया सुळे नाहीत, त्या चित्रा वाघे नाहीत, त्या रुपाली चाकणकरी नाहीत, त्या मंदा म्हात्रे नाहीत, मनीषा चौधरी नाहीत, विद्या ठाकूर नाहीत, देवयानी फरांदे नाहीत, सीमा हिरे नाहीत, माधुरी मिसाळ नाहीत, मोनिका राजळे नाहीत, भारती लवेकर नाहीत, प्रणिती शिंदेही नाहीत, यशोमती ठाकूरही नाहीत, वर्षा गायकवाडी नाहीत, सुमनताई पाटीलही नाहीत, श्वेता महालेही नाहीत, मंजुळा गावित नाहीत, नमिता मुंदळाही नाहीत, आदिती तटकरे नाहीत, कारण त्या सुषमा अंधारे आहेत. मी आता जेवढी नावं महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महिलांची घेतलेली आहेत, या प्रत्येक महिलांच्या डोक्यावर एक राजकीय छत्र होतं.
एक फार मोठा आधार होता. त्यांच्या घराण्याला, असंख्य महिलांच्या घराण्याला राजकीय परंपरा होत्या. काही महिलांच्या घराण्याला राजकीय परंपरा नसेल तर आर्थिक मोठा आधार होता आणि त्याच्या बळावर या सगळ्या महिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर या सर्वांनी छाप पाडलेली आहे. त्या कुठे कमी आहेत असं माझं म्हणणं नाही, परंतु त्या ज्या कुटुंबातून आल्या ते कुटुंब अत्यंत सक्षम होते आणि सुषमाताईंचं कुटुंब, सुषमाताईंचा परिवार, सुषमाताई जिथून आल्या, ज्या पद्धतीचा संघर्ष त्यांनी केल्या, त्या संघर्षाला, त्यांच्या प्रयत्नांना, त्यांच्या प्रामाणिक तळमळीनं काम करण्याच्या वृत्तीला खरं म्हणजे सॅल्यूटच केला पाहिजे. एवढं त्यांचं कार्य मोठं आहे. त्यांचं वक्तृत्व तर खूपच मोठं आहे. म्हणजे त्या वक्त्या म्हणून महाराष्ट्राने पाहिलेले आहेत, महाराष्ट्राने ऐकलेले आहेत. आजही सुषमाताईंचं कुठं व्याख्यान आहे, भाषण आहे म्हटलं की हजारोच्या संख्येमध्ये लोक एकत्र येतात त्यांचे विचार ऐकण्यासाठी. प्रचंड मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम सुषमाताई गेल्या अनेक दिवसापासून करतायत. आता ती राजकीय परिवर्तनाच्या लढाईमध्ये किंवा राजकीय परिवर्तनाच्या चळवळीमध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत आणि मग त्या चळवळीमध्ये काम करत असताना प्रस्थापित मंडळींचा त्यांना खूप मोठा त्रास भविष्यामध्ये होणार आहे, आजही होतोय. कारण सुषमाताई मोठं झालेलं पाहण्यासाठी जे मन हवं आहे, जो मनाचा मोठेपणा हवा आहे, जे हृदय मोठं महाराष्ट्राचं हवं आहे, ते हृदय तेवढ्या मोठ्या प्रमाणात अद्यापही विकसित झालेलं नाही. मनाचा कोतेपणा महाराष्ट्रातल्या काही मंडळींच्या मनाचा कोतेपणा अजूनही कायम आहे आणि प्रस्थापित घराण्यातून आलेल्या, एका विशिष्ट जातीतून आलेल्या, विशिष्ट धर्मातून आलेल्या या सगळ्या महिला आणि सुषमाताई यांची तुलना आपण जर केली तर सुषमाताईंचे विचार, सुषमाताईंचा संघर्ष, सुषमाताईंचे प्रयत्न आणि सुषमाताईंचं समाजाच्या उपयोगी असलेलं वागणं, बोलणं, लिहिणं या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आज उद्यापासून दिवाळीचा सण आजपासून सुरू होतोय आणि आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये असंख्य पणत्या लावून आपलं घर, आपलं दार उजळून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु मी असं म्हणेन आज सुषमाताईंना शुभेच्छा देताना की सुषमाताई ही एक अशी पणती आहे की ती महाराष्ट्रातल्या लक्ष दिव्यांना उजळून टाकणार आहे. सुषमाताई एक अशी ज्योत आहे की ती महाराष्ट्रामध्ये लक्ष दिवे भविष्यामध्ये, ज्ञानाचे दिवे भविष्यामध्ये पेटवणार आहे. सुषमाताई असा एक प्रकाश आहे जो महाराष्ट्रामधला पूर्ण नसला तरी वैचारिक अंधार जो आहे हा अंधार दूर करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. आज पुन्हा एकदा मी सुषमाताईंना रिंगण परिवाराच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभकामना देतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, उत्तम आयुष्य लाभावं, त्यांचे प्रगल्भ विचार महाराष्ट्राच्या समोर सातत्याने पुढे यावेत आणि त्या विचारातून नव्या महाराष्ट्राची निर्मिती व्हावी, नवा महाराष्ट्र घडावा. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.